अहिल्यानगर सिटीजन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। साईनगरीत दररोज लाखो भक्त येत असताना प्रामाणिकतेचा एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रसंग साई आश्रम भक्तनिवास येथे घडला आहे। श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम भक्तनिवास येथील आरोग्य विभागाचे सुपरवायझर श्री ओंकार वाघमारे आणि सुपरवायझर श्री परीक्षित खंदारे यांना ए बिल्डिंग समोर एक लेडीज पर्स सापडली। सदर पर्स उघडून पाहिली असता त्यामध्ये तब्बल 10,000 रुपये इतकी रोख रक्कम, चांदीचे 2 तोडे, 4 ATM कार्ड तसेच चांदीचे 2 मौल्यवान शिक्के असल्याचं आढळून आलंय। एवढी मौल्यवान वस्तू हातात पडूनही या दोन्ही कर्मचाऱ्यांनी कोणताही मोह न ठेवता प्रामाणिकतेचा मार्ग स्वीकारला। त्यानंतर त्यांनी अत्यंत तत्परतेने आणि जबाबदारीने संबंधित साई भक्त महिलेचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले। अखेर अथक शोधानंतर त्या महिलेचा माग काढण्यात यश आले आणि तिच्या ताब्यात पर्सही सर्व वस्तू सुरक्षितरित्या सुपूर्द करण्यात आल्या। हरवलेली पर्स पुन्हा मिळाल्याने संबंधित महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि उपस्थितांनीही या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे मनापासून कौतुक केले। यावेळी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी सर यांनी त्यांचा सत्कार केला। या स्तुत्य आणि अनुकरणीय कार्याबद्दल साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गोरक्ष गाडेलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री भीमराज दराडे तसेच साई आश्रम विभाग प्रमुख श्री विजय वाणी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या प्रामाणिकतेचा गौरव केला। आजच्या काळात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना साई नगरीतील या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली निस्वार्थी वृत्ती आणि प्रामाणिकता ही खऱ्या अर्थाने साई सेवाची जिवंत उदाहरण ठरली आहे। त्यांच्या या कृतीमुळे केवळ संस्थांचा गौरव वाढला नसून समाजात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेशही पोहोचला आहे। यासह साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, संचालक रामजी गागरे आणि सचिव विलासराव वाणी, ग्रीन फाउंडेशन उपाध्यक्ष तुषार महाजन यांनी त्या स्तुत्य कार्याचे कौतुक केले। अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे संस्थेची आणि शिर्डीची प्रतिमा अधिक उजळून निघते, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।